थांबा, ही अत्यंत कामाची माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण आज मी तुम्हाला असे एक रहस्य सांगणार आहे जे 90% पुरुषांना माहीत नाही आणि ते न जाणल्यामुळे लाखो नाती आनंदाऐवजी निराशेने भरलेली राहतात. हे फक्त एक कौशल्य आहे, पण ते शिकला तर तुमच्या पार्टनरच्या नजरेतील प्रेम 10 पटीने वाढेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या पार्टनरला बेडरूममध्ये पूर्ण समाधान देण्यासाठी तुम्हाला फक्त एका योग्य तंत्राची गरज आहे. आज आपण अशा एका रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल समाजात सहसा कोणीही उघडपणे बोलत नाही, पण प्रत्येक यशस्वी आणि आनंदी नात्यासाठी ते खूप महत्त्वाचे असते. फक्त तुमच्या हातांच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्ण समाधान आणि चरम सुख म्हणजेच ऑर्गॅझमपर्यंत पोहोचवू शकता. सत्य हे आहे की सुमारे 90% पुरुष या तंत्राचा योग्य प्रकारे वापर करत नाहीत आणि आपल्या पार्टनरला ते सुख देण्यास अयशस्वी ठरतात, ज्याची ती खरोखर हक्कदार असते. पण जर तुम्ही आज ही योग्य पद्धत शिकलात तर विश्वास ठेवा, तुमच्या पार्टनरची समाधानाची पातळी 10 पट वाढू शकते. हे एक असे गुप्त कौशल्य आहे जे अनेकदा शारीरिक संबंधांपेक्षा म्हणजेच इंटरकोर्सपेक्षाही जास्त प्रभावी ठरते. तरीही याबद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इतर कुठेही शिकायला मिळणार नाहीत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 अशा स्पेशल तंत्रांबद्दलही सांगेन ज्या तज्ज्ञही शिफारस करतात. चला तर मग आज या रहस्यावरील पडदा उठवूया आणि तुमचे नाते आणखी रोमॅन्टिक बनवूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. आज मी तुम्हाला एका अशा तंत्राबद्दल सांगणार आहे जी 90% पुरुषांना योग्य प्रकारे माहीत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हे योग्य प्रकारे शिकलात तर तुमच्या पार्टनरचे समाधान 10 पट वाढू शकते. हे एक असे कौशल्य आहे जे इंटरकोर्सपेक्षाही जास्त महत्त्वाचे मानले जाते, पण दुर्दैवाने हे योग्य प्रकारे कोणीही शिकवत नाही. म्हणूनच हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील प्रत्येक टिप तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, हा विषय इतका महत्त्वाचा का आहे. संशोधनानुसार सुमारे 75% महिला केवळ पेनेट्रेशनने ऑर्गॅझम मिळवू शकत नाहीत, त्यांना क्लिटोरल स्टिम्युलेशनची आवश्यकता असते. बहुतांश पुरुष एकतर ही स्टेप पूर्णपणे वगळतात किंवा ती इतक्या चुकीच्या पद्धतीने करतात की त्यांच्या पार्टनरला अनकम्फर्टेबल वाटू लागते किंवा वेदनाही होतात. काहींना वाटते की सर्व काही वेगाने केले पाहिजे, काही जण गरजेपेक्षा जास्त रफ होतात आणि बऱ्याच जणांना स्त्री शरीराची म्हणजेच फिमेल अॅनाटॉमीची साधी बेसिक माहितीही नसते. यामुळे नात्यात एक अदृश्य अंतर येते जे दोघांनाही जाणवते, पण कोणी बोलत नाही. मला एकदा एका मुलीचा मेसेज आला होता. तिने सांगितले की तिचा पार्टनर एक खूप चांगला माणूस आहे, तो तिच्यावर खूप प्रेम करतो, पण शारीरिकदृष्ट्या तो तिला पूर्णपणे समाधानी करू शकत नाही. हे ऐकताना मन जड होते, कारण जेव्हा प्रेम असते, विश्वास असतो, पण त्या जवळीकीतील आनंद नसतो, तेव्हा नाते आतून कुठेतरी खचत राहते. त्याच्या या समस्येचे कारण त्याची कोणतीही कमजोरी नव्हती. मुख्य कारण हे होते की त्याला योग्य तंत्राची माहिती नव्हती. त्याला वाटायचे की फक्त लवकर इन अँड आउट करणे पुरेसे आहे. स्त्री शरीर खरोखर कसा प्रतिसाद देते हे त्याला समजलेच नव्हते. आणि ही चूक फक्त त्याची नाही, लाखो पुरुष हीच चूक करतात, फक्त कोणी सांगत नाही. मित्रांनो, अनेकदा लोक मला विचारतात, डॉक्टर प्रिया पाटील, काय फक्त हाताचा वापर पुरेसा असतो? माझं उत्तर असते हो, जर तुम्हाला योग्य बटन दाबायला येत असेल तर. खरं तर स्त्रीचं शरीर एखाद्या सितार किंवा वीणेसारखे असते, ज्याला योग्य प्रकारे वाजवण्यासाठी बोटांमध्ये कोमलता आणि योग्य दाबाचा समतोल असणे अत्यंत गरजेचे असते. बहुतांश पुरुष विचार करतात की फक्त गती, स्पीड म्हणजेच सर्व काही आहे, पण इथे गतीपेक्षा संवेदनशीलता जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळ असता तेव्हा तुमच्या स्पर्शात एक ठहराव आणि सॉफ्टनेस असली पाहिजे. जर तुम्ही घाई केलीत तर पार्टनरला अनकम्फर्टेबल वाटू शकते आणि ती भावना एकदा आली की मग ती सहज निघून जात नाही. हे समजून घेणे गरजेचे आहे की प्रत्येक महिलेचे शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. कोणाला सॉफ्ट टच आवडतो तर कोणाला थोडा जास्त दाब चांगला वाटतो. त्यामुळे जेव्हाही सुरुवात कराल तेव्हा थेट मेन पॉइंटवर जाण्याची चूक करू नका. आधी त्यांच्या संपूर्ण शरीराला हळूहळू एक्सप्लोर करा. त्यांच्या मानेवर, कानाच्या मागे आणि हातांवर तुमची बोटी हलकेच फिरवा. यामुळे त्यांचे शरीर रिलॅक्स होते आणि त्या तुमच्या स्पर्शाला जास्त तीव्रतेने अनुभवू शकतात. जेव्हा तुम्ही पार्टनरचे संपूर्ण शरीर जाणतो तेव्हा ती एक वेगळीच आपुलकी असते, जी शब्दांशिवायही बोलते. लक्षात ठेवा, इथे लुब्रिकेशनची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची आहे. जर तो भाग कोरडा असेल तर तुम्ही कितीही योग्य प्रयत्न केलात तरी पार्टनरला वेदना आणि अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे नेहमी वॉटर बेस्ड लुब्रिकेंट जवळ ठेवा. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमच्या पार्टनरच्या डोळ्यांत पहा आणि त्यांच्या श्वासोच्छवासाची गती लक्षात घ्या. जर त्यांचा श्वास वेगाने होत असेल तर हे एक संकेत आहे की तुम्ही योग्य दिशेने पुढे चालला आहात.
संवाद, कम्युनिकेशन कधीही बंद करू नका. त्यांना विचारत राहा की त्यांना कुठे आणि कसे वाटत आहे. जेव्हा तुम्ही लाज बाजूला ठेवून एकमेकांच्या आवडीनिवडी आणि भावना समजून घेता तेव्हाच खऱ्या चरमसुखापर्यंत पोहोचणे शक्य होते आणि हाच क्षण नात्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजावून सांगतो की कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सर्वात पहिली आणि बेसिक गोष्ट, स्वच्छता. तुमची नखे लहान, स्वच्छ आणि गुळगुळीत असली पाहिजेत. तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजेत. नेहमी कोमट पाण्याने आणि साबणाने हात धुवा. कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरियाचा धोका नसावा. हे ऐकायला छोटे वाटते, पण हीच काळजी तुमच्या पार्टनरला सुरक्षित आणि आदरणीय वाटवते आणि ती भावना जवळीकीसाठी सर्वात महत्त्वाचा पाया आहे. आता बोलूया फिमेल अॅनाटॉमीच्या सर्वात जास्त संवेदनशील भागाबद्दल, म्हणजेच क्लिटॉरिसबद्दल. क्लिटॉरिस जो योनी मार्गाच्या वर स्थित असतो त्यामध्ये हजारो नर्व एंडिंग्ज असतात. तो पुरुषांच्या बाह्य जननेंद्रियांपेक्षाही जास्त संवेदनशील मानला जातो. त्यामुळे त्याला स्पर्श करण्याची पद्धत अतिशय जेंटल आणि सॉफ्ट असली पाहिजे. कधीही थेट यावर जंप करण्याची चूक करू नका. फोरप्लेची भूमिका इथे अत्यंत महत्वाची आहे. जोपर्यंत ती स्वतःला पूर्णपणे रेडी आणि उत्तेजित वाटत नाही तोपर्यंत पुढे जाण्याची घाई करू नका. याचे संकेत तुम्ही सहज ओळखू शकता. ओलावा, श्वासोच्छवासात होणारा बदल आणि शारीरिक हालचाली. नेहमी सुरुवात अतिशय जेंटल आणि स्लो टचने करा. आधी बाहेरचा भाग आणि मांड्यांचा आतील भाग सॉफ्टली एक्सप्लोर करा. त्यानंतर हळूहळू क्लिटोरल एरियाकडे वळा. गोलाकार दिशेने अगदी हलक्या दाबासोबत हालचाल करा. जर तुमची पार्टनर म्हणत असेल की तिला छान वाटत आहे तर तीच गती आणि लय कायम ठेवा. सातत्य इथे सर्वात जास्त महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही वजायनल पेनेट्रेशनकडे वळता तेव्हा एकाच बोटाने सुरुवात करा. तुमचा तळहात वरच्या दिशेने ठेवून आत जा आणि कम हिअर सारखी मोशन करा. हे जी स्पॉटला ऍक्टिव्हेट करते, जो साधारणपणे 2 ते 3 इंच आत समोरच्या बाजूला स्थित असतो. हे शिकणे जड वाटेल, पण एकदा समजले की नात्यातील आनंद आपोआप दुणावतो. नेहमी लक्षात ठेवा की ही फक्त एक शारीरिक क्रिया नाही तर एक कला आहे. तुम्ही जितक्या काळजीने, लक्ष देऊन आणि संयमाने हे कराल तितकाच चांगला अनुभव मिळेल. नियमित सराव आणि मोकळ्या मनाने एकमेकांशी बोलणे हीच एका आनंदी आणि समाधानकारक बेडरूम लाईफची खरी गुरुकिल्ली आहे. जे जोडपे एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात, एकमेकांच्या गरजा समजून घेतात, त्यांच्या नात्यात एक वेगळीच उबदारता असते जी वर्षानुवर्ष टिकते. सेशन नंतरही तुमच्या पार्टनरकडून फीडबॅक नक्की घ्या. आफ्टर केअरकडे कधीही दुर्लक्ष करू नका. सेशन संपल्यानंतर त्यांना मिठीत घ्या, कडल करा. नेहमी जेंटल, लक्ष देणारे आणि काळजी करणारे राहा. तुमच्या पार्टनरच्या आनंदाला तुमची पहिली प्राथमिकता बनवा. कारण जेव्हा पार्टनर आनंदी असतो तेव्हा नातं आपोआप फुलते, घर आनंदाने भरते आणि आयुष्य खरोखरच सुंदर होते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या विश्वस्त मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही कधीही मिस करणार नाहीत. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून निसंकोचपणे विचारू शकता, कारण तुमच्या नात्याचा आनंद हाच आमचा उद्देश आहे. धन्यवाद.